मी 50 वर्षापासून या पुलावर जाणं येणं माझं चालू आहे रोज. 100 वर्षाचा जो पूल आहे तो आमच्या आठवणीमध्ये आम्ही ज्यावेळेस लहान होतो ह्याच पुलावरून आम्ही शाळेला ये जा करत होतो. बापरे, आठवण डोळ्यात पाणी येतं हो साहेब. नमस्कार दोस्तों, मैं समीर आबादी राजा और आप देख रहे हैं सोलापुर की जनता. मैं इस वक्त मौजूद है जो सब में सोलापुर में ज्यादा चर्चे का विषय जो बन गया है वो है ब्रिज, भैया चौक का वो ब्रिज. यहाँ पर आप जो राइट साइड में देख रहे हैं वो मरई चौक का ब्रिज, मरई चौक है. और जो आपकी जो पीछे बाजू है जो लेफ्ट साइड वो है भैया चौक. इसके ऊपर जो दादर ब्रिज इसे कहा जाता है उसको टोटल आज को 103 साल पूरे हुए हैं. हमारे साथ कुछ यहाँ के रहवासी लोग हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे. माझं अंजली नंदकुमार शिंदे. मी 50 वर्षापासून या पुलावर जाणं येणं माझं चालू आहे रोज. राहायला मी दमाणे नगरला आहे. त्या पुलाची आठवण खूप आली पण मला बघून आता पाडणार आहेत म्हणलं आज. अच्छा, हा जे पूल आहे हा. आता पाडण्यात येणार आहे. हा ना. काय सांगाल? वाईट वाटतं इतक्या वर्ष जाणं येणं चालू आहे ना एक प्रवास म्हणजे एक वर्षभर तरी हा म्हणजे बंद होणार आहे ना. खूप वाईट वाटतं म्हणजे खूप जुना पूल आहे. काय आठवण असते? माझ्या वडिलांचा जन्म झाला होता तेव्हा हा पूल तयार केला होता. 1922 सालीच माझ्या वडिलांचा तेव्हा जन्म झाला होता. त्यावेळेचा पूल आहे हा. काय काम करतो म्हणून? आमचं आयुष्य गेलं या पुलावरनं वैवाटीमध्ये. पण आता पाडणारं म्हणल्यावर थोडं वाईट बी वाटायलंय. पण काय आता नाही इलाज शेवटी आघात होण्यापेक्षा पाडून लवकर बांधून लवकर करून द्यावं सरकारला. एवढी 1 वर्ष जाणार मन 1 वर्षात करा साहेब. सर्वसामान्यांची आपदा होणार आहे. रिक्षावाल्यांची यांची त्यांची आपदा होणार आहे. काय आठवण इकडचे? हे बापरे, आठवण डोळ्यात पाणी येतं हो साहेब. नमस्कार, माझं नाव ओंकार लक्ष्मण केंगार. हे सध्या सोनी सिटी दमानगरमध्ये रहिवासी असून 1922 सालीचा हा पूल म्हणजे एक 100 वर्षाचा जो पूल आहे तो आमच्या आठवणीमध्ये म्हणजे इतिहास म्हणून जाईल. आणि आमच्या आठवणी आहेत की दररोज जवळपास 8 ते 10 हजार लोक या पुलावरून जातात की ह्या आठवणी आमच्या कायम राहतील स्मरणात. आणि आमच्या पोलिसांना विनंती आहे की जो पर्यायी मार्ग आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून जो अवंतीनगर कोड आहे तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना योग्यरित्या वाहनांची येण्याजाण्याची सोय करावी अशी मी पोलिसांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी स्वप्नील पोद्दार, राहायला इकडे देगाव नाक्याला आहे. हा पूल जो आहे 1922 साली बांधलेला आहे. या पुलाला आज 103 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो ह्याच पुलावरून आम्ही शाळेला ये जा करत होतो. तर आज आमचे लहान मुलं या पुलावरून शाळेला नेहमी ये जा करतात. फक्त मला प्रशासनाला एक विनंती करायची आहे, तुम्ही जो पर्यायी मार्ग दिलेला आहे जो 4 इकडे जो आहे छोटा बोगदा, त्या बोगद्यातून पर्यायी मार्ग तो तुम्ही दिला आहे तो खूप अरुंद रस्ता आहे बोगदा. तर त्या इथून जे शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ती वाहतूक खुली करावी व 2 व्हीलरसाठी खुली करावी. तिथे 4 चाकी वाहने जी आहेत तिथे मध्ये जाऊन अडकतात समोरासमोर येऊन. त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होतो. आज आमच्या मुलीला जो स्कूल व्हॅन सोडायला येते ते सांगितले की रिक्षावाले काका की आज आम्ही येणार नाही, त्यांचं आंदोलन आहे, 2 दिवस आम्ही रिक्षा बंद ठेवलेली आहे. तर मला काय म्हणायचं आहे की रिक्षा त्यांनी बंद का ठेवले तर ते पर्यायी मार्गाची व्यवस्था त्यांनी प्रॉपर केलेली नाहीत प्रशासनाने. त्यामुळे त्यांना खूप लांबून जावं लागतं. तर मुलीची शाळा 7:30ला असते तर ते 6:15 7:30ला येतो म्हणतात. मुलीला 1 तास आधी घेऊन जातात. त्यामुळे मला वाटतं की पर्यायी व्यवस्था तुम्ही जे दिलेली आहे तिथे 4 चाकी वाहनाला सवलत देऊ नये व जो रस्ता तुम्ही दिलेला आहे तो 4 चाकी वाहने रामवाडी आणि इकडे 4 कमानी आहे तिकडून वळवण्यात यावी.